अशी अजून एक कविता करतो. जसं म्हणालो की फक्त मनोरंजन हे कवितेचं माध्यम नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता, त्यातल्या बऱ्याच संदर्भ, भार्गवी मॅडम तुम्ही थिएटर करताय, आपल्याला बऱ्याच गोष्टी जुन्या थिएटरच्या निमित्तानं बघायला मिळतात. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अलीकडच्या काळामध्ये मिसिंग आहेत. म्हणजे लहानपणी माझी आजी गावच्या सरकारी चावीवरती डोक्यावरती हंडा घेऊन पाणी भरायची, तेव्हा त्या हंड्याच्या डोक्याच्या मध्ये एक गोष्ट होती. घरातली जुनं एखादं लुगडं, जुनं एखाद्या परकरचं कापड गुंडळून बाई चुंबळ घेऊन घागर व्हायची. चुंबळ म्हणजे काय होती आणि चुंबळीचं आणि त्या बाईचं नातं काय होतं हे लिहिण्याचा प्रयत्न एका कवितेच्या माध्यमातून केला. ती कविता ऐकवतो. मला वाटतं नुकताच बरोबर आजच एक महिन्यापूर्वी 12 तारखेला लातूरला कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला चामेसर होते. ती कविता ऐकवण्याचा योग आला होता. ती कविता ऐकवतो कारण बायांनी ही पृथ्वी इथपर्यंत ओढत आणली असं माझं नेहमी वाटतं. आपलं त्यामध्ये काहीच वाटा नाहीये. कारण कविता म्हणजे काय, भालेराव सर फार सुंदर म्हणतात की माईचा सोडून ज्यानं भलतीचा धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मोराळी होता आलं नाही, अशांसाठी कवितेला गोड गुराळ होता आलं नाही. पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू कधी ढळत नाही, अशांच्या तर मरणदारी कविता कधी वळत नाही. आणि अशांपासूनच कवितेला इतिहासात भीती होती. म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती. म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती. आणि हे जात्याभोवती जिती ठेवण्याचं काम मागच्या शेकडो वर्षाच्या परंपरेत आमच्या महिलांनी केलंय, आमच्या मायमौल्यांनी केलंय. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या महिलांसाठी होऊ दे. कारण सगळ्या जगण्याचे संदर्भ, अगदी आपल्या जात्यावरच्या ओव्या असू देत. मी बहिणाबाईंची फार सुंदर ओवी आहे की देरे देरे ध्यान योगे ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. किंवा जगण्याच्या नात्यातले सगळे संदर्भ, की घरातले भाऊ बहीण असेल, ननंद भावजय असेल. एक तर ओवी फार सुंदर आहे की भाऊ राया ग म्हणतो बरा बहिणीची ओटी, भाव जय ग म्हणते नेली उंदराना वाटी. भाऊ राया ग म्हणतो आली बहीण भेटाया, भाव जय ग म्हणते आली ननंद लुटाया. पण हे सगळे संदर्भ जरी असले तरी भावजय काय म्हणायची, भावा परीस ग माझ्या भावजय लय रतन, आणि सोन्याचे कारणे चिंधी करावी जतन. कारण तिला माहितीये त्या माहेर वाचनेला की आपल्या आई वडिलांच्या पश्चात हे सांभाळणार कोण आहे, आपली भावजय. असे सगळे संदर्भ आमच्या महिलांनी टिकवले. पूर्वीच्या काळात दारामध्ये एक आड असायचा गुंजन, आणि त्या आडामध्ये एक घागर वजा एक भांड त्या आडात सोडलेलं असायचं, आणि दोरीने ते पाणी भरून वर 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 यायचं. एक कवयित्री फार सुंदर सांगते की त्या आडाचं पाणी जेव्हा त्या घागरीतून वर येतं ना, तेव्हा ती घागर त्या दगडांना डचमळत वर यायची. तेव्हा ते भांड, ती घागर डचमळायची नाही, बाईला घरात रडता यायचं नाही. म्हणून ती आडावर घागरीच्या माध्यमातून आपलं दुःख रित करायची. म्हणून ही बाई ह्या पृथ्वीचा गाडा ओढताना चुंबळीसारखी कशी गेली हे सांगणार एक संदर्भ, एक कविता आपल्या समोर ठेवतो. बघा,